हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। तर आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे एका पार्सल रिलेटेड। आज मी एक पार्सल मागवलेलं आहे जे की मी आपल्या YouTube चॅनल रिलेटेड मागितलेलं आहे किंवा मला त्या YouTube चॅनलसाठी यूज होईल असं पार्सल आहे। बट हे पार्सल ओपन करण्याआधी किंवा हे पार्सल काय आहे हे सांगण्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना मला खूप आभार मानायचे आहेत तुमच्या सगळ्यांचे की तुमच्या सगळ्यांमुळे माझे 1000 सबस्क्रायबर खूप लवकर कंप्लीट झाले आणि देव करू की लवकरच आपण 4000 आवर्स लवकर कंप्लीट करून मॉनिटायझेशन कडे जाऊयात। तुमच्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद राहू द्यात, शुभेच्छा राहू द्यात आणि असंच तुम्ही माझ्या चॅनलला ग्रो करत राहा, त्यासाठी खूप 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 धन्यवाद। तर आता हा मी पार्सल मागवलेला आहे। तर हा आहे माईक, हा बोया कंपनीचा माईक आहे। आता आपण जे व्हिडिओज वगैरे काढतो आजूबाजूचा सगळा आवाज त्यामध्ये जातो, तर मग सुरुवातीला बेसिकली मी अगोदर मागितला नव्हता, म्हटलं अगोदर बघूया चॅनल कसं ग्रो होतं, पण तुमच्या सपोर्टमुळे खूप लवकर आपल्याला हाईक मिळाली। तर मग त्यासाठी मी आता म्हटलं की चला आता प्रोफेशनल होऊयात थोडंसं, त्यासाठी मी हा माईक मागितलेला आहे। यामध्ये नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे, आजूबाजूचा आवाज वगैरे जात नाही, अजूनही बरेच फीचर्स आहेत। तर हा बोया कंपनीचा माईक आहे, BYV20 हे मॉडेल आहे। याची प्राइस, त्यानंतर मी हे कुठून मागितलं हे सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड करेलच व्हिडिओमध्ये, तिथून तुम्ही हा ऑर्डर करू शकाल। चला तर आपण ओपनिंग करूया पार्सलचं। तर बघूया आता कशा पद्धतीने आलेला आहे माईक किंवा आपण कसा यूज करणार आहेत आणि लवकरात लवकर आपण हा माईक यूज करून एक पहिला व्हिडिओ टाकणार आहोत। तर त्यासाठी चॅनलला नक्की ट्यून राहा। आपले सबस्क्रायबर जे आहेत 1000 सबस्क्रायबर खूप लवकर कंप्लीट झाल्यामुळे आम्हाला पण जरा जास्तच रूप आलेलं आहे की आता कशा पद्धतीने आपल्या चॅनलला जास्तीत जास्त ग्रो करता येईल आणि अजून काय जास्तीत जास्त कंटेंट तुमच्या सोबत शेअर करता येईल याचा मी प्रयत्न करते। आपलं चॅनल म्हणजे काय फक्त कुकिंग रिलेटेड नाहीये, तर आपलं चॅनल म्हणजे अमृताच कट्टा। तर हे चॅनल आहे मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड। मला जे आवडतं जसं की मला पेंटिंग आवडतं, त्यानंतर फॅब्रिक पेंटिंग आवडतं, आरी वर्क आवडतं, आता मी ब्लाऊज स्टिचिंग सुद्धा शिकणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या जे आर्ट अँड क्राफ्ट ते करायला मला आवडतं, गार्डनिंग आवडते। तर या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर करणार आहे। कुकिंग सुद्धा मला प्रचंड आवडते, वेगवेगळ्या गोष्टी बनवणं, ट्राय करणं आणि लोकांना ते खाऊ घालणं आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेणं हा माझा फार जवळचा विषय आहे। त्यामुळे मी कुकिंगचे पण व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात टाकते। बट याचा अर्थ असा नाहीये की मी खूप मोठी मास्टर शेफ आहे किंवा मला काही बनवता येतं आणि मग मी ते तुम्हाला सांगते, तर तसं अजिबातही नाहीये। ज्या गोष्टी मी माझ्या घरी बनवल्या जातात माझ्या पद्धतीने किंवा माझ्या टेक्निकने ते फक्त मी तुमच्याशी शेअर करते की आमच्या घरी या पद्धतीने बनवलं जातं, तुमच्या घरी कुठल्या पद्धतीने बनवलं जातं, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी नक्कीच तुम्ही शेअर केलेल्या रेसिपी सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन। कारण नेहमीच आपण एकाच पद्धतीने बनवू शकत नाही, नवीन नवीन गोष्टी आपण ट्राय केल्या पाहिजे। माझ्याकडून तुम्हाला थोडं शिकायला मिळेल, तुमच्याकडूनही मला खूप काही शिकायला मिळेल। तर असंच करून आपण आपलं चॅनल ग्रो करूयात। तुमच्याकडे काही तुमच्या टेक्निक असतील कुकिंगच्या वगैरे तर मला नक्की कळवा, कारण मला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात। आता कुकिंग म्हणजे काय ना, एक व्यक्ती पहिल्यापासूनच शिकून येत नाही, हे हळूहळू डेव्हलप झालेलं स्किल आहे। याच्यामध्ये 80% वाटा म्हणजे त्या व्यक्तीच्या आईचाच असतो, कारण आईकडे बघूनच आपण या गोष्टी शिकतो। आई असेल, काकी, आजी असेल आणि या व्यतिरिक्त 20% जो वाटा आहे ते आपण घर चेंज करून आल्यानंतर आपण सासरी येतो। मग तिथे आल्यानंतर मग तुमच्या जावा असतील, सासूबाई असतील, तर ह्यांच्या बनवण्याच्या पद्धती, तुमच्या नंदा असतील, तर मग कोण कोणत्या पद्धतीने बनवतंय याकडे व्यवस्थित लक्ष देऊन बघणं, निरीक्षण करणं, त्या गोष्टी अडॅप्ट करणं म्हणजे कुकिंग आहे। कुकिंग काय कोणाला जन्मजात येत नाही, माणूस पाहूनच शिकतो आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्याशिवाय शिकणार कसं। सो तेच मी ट्राय करते। तर तुमच्याकडून पण मला एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या रेसिपी शेअर करा जे की मला बनवून बघायला आवडतील, कारण मी आणि माझ्या घरची लोक खूप फूडी आहेत। तर तुमच्याकडून नवीन रेसिपीज जर मला मिळाल्या तर मग मी त्या नक्की ट्राय करून बघेल आणि कशा झाल्या हेही तुम्हाला पर्सनली मी कळवेल। चला तर आपलं बॉक्स ओपन झालेलं आहे। बोया कंपनीचं माईक मागितलेले आपण, 2 पेअर आहेत या ठिकाणी आणि हे चार्जिंग कॉर्ड आहे। तर आता फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे यूज करून दाखवेल की याचे फीचर्स काय आहेत, मी कशा पद्धतीने तो यूज करतेय। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका, तुमच्या रेसिपी मी नक्की ट्राय करेल। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।